नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसानचा पुढील हप्ता मिळण्यासाठी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना 30 जून 2026च्या अगोदर पी.एम. किसानचं जे आहे ई-के.वाय.सी करणं बंधनकारक आहे. परंतु या ई-के.वाय.सीच्या आडून अनेक जे आहेत हॅकर्स वगैरे ते शेतकऱ्यांचा गैरफायदा घेऊन त्यांचा डेटा चोरून त्यांचा मोबाईल किंवा अकाउंट डिटेल्स सगळी माहिती घेऊन मोबाईल हॅक करत आहेत. तर त्याच्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पी.एम. किसानची के.वाय.सी करायची असेल तर आपल्याकडे 2 पर्याय असतात. तर त्यासाठी एक CSC सेंटरमध्ये म्हणजे आपल्या शेतू कार्यालयात जाऊन तुम्ही के.वाय.सी करू शकता. थंब इम्प्रेशन घेऊन ते आपलं ई-के.वाय.सी करून देतात. त्याच्या व्यतिरिक्त आता अजून एक सुविधा महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामध्ये पी.एम. किसान नावाचं एक ॲप्लिकेशन येतं. त्या ॲप्लिकेशनमधून देखील तुम्ही पी.एम. किसानची जी आहे ई-के.वाय.सी करू शकतो. परंतु प्रॉब्लेम असा झाला आहे, पी.एम. किसानची ई-के.वाय.सी करणं बंधनकारक आहे या संबंधित अनेक मेसेज WhatsApp ग्रुपवर सगळ्यांना येत आहेत. इकडून तिकडं फॉरवर्ड लोक करत आहेत. परंतु ते फॉरवर्ड करताना त्याच्यासोबत एक APK फाईल जी आहे ती देखील पाठवली जाते आहे, पी.एम. किसान APK फाईल. अशा प्रकारच्या APK फाईलमध्ये मोस्टली शक्यतो हॅकर्स जे आहेत त्यांचे व्हायरस वगैरे पाठवून आपला मोबाईल डेटा हॅक करतात. आपले फोटोज, आपले अकाउंट डिटेल्स ही माहिती हॅक केली जाते. तर शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचं सांगणं या ठिकाणी माझं आहे की तुम्ही अशा कोणत्याही .apk फाईल, pmkisan.apk किंवा कोणत्याही APK फाईल ज्या WhatsAppद्वारे पाठवले जातात त्या APK फाईल तुम्ही डाउनलोड करू नका. त्या जर डाउनलोड केल्या तर तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस येऊन तुमचा मोबाईल हॅक केला जाऊ शकतो आणि तुमचे पैसे देखील त्यातनं उकळले जाऊ शकतात. तर पी.एम. किसान योजनेचा जर तुम्हाला करायची असेल के.वाय.सी तर ह्या कोणत्याही भानगडीत तुम्ही पडू नका. ह्यासाठी एक साधा सोपा सरळ उपाय तुम्हाला सांगतो. तुम्ही जायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला पी.एम. किसान नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती सर्च करायचं आहे आणि 1 नंबरला जे ॲप्लिकेशन येईल ते ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमची पी.एम. किसानची जी आहे ती ई-के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण करू शकता. त्यासाठी कुठलाही चार्ज लागणार नाही आणि तुमचा मोबाईल देखील हॅक होणार नाही. साधी सोपी सरळ पद्धत. WhatsAppद्वारे येणाऱ्या कोणत्याही APK फाईलला डाउनलोड करू नका आणि तुमचा डेटा चोरी होण्यापासून वाचवा. तर पी.एम. किसान ॲपद्वारे जे आहे ई-के.वाय.सी कशी करायची ही जर तुम्हाला माहीत नसेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण लगेच थोड्या वेळातच एक नवीन व्हिडिओ घेऊन येतो आहे ज्यामध्ये आपण पी.एम. किसान ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरनं कसं डाउनलोड करायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती ई-के.वाय.सी कशी करायची याबद्दल पूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊ. परंतु WhatsAppद्वारे येणाऱ्या कोणत्याही APK फाईलला तुम्ही डाउनलोड करू नका आणि तुमचा डेटा हॅकर्सला चोरी करू देऊ नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.